नमस्कार मित्रांनो, आज मुंबई उच्च न्यायालयाचा लिपिक पदाचा पहिला पेपर जो आहे तर तो झालेला आहे। आता याच्यानंतर शिपाई आणि ड्रायव्हरचे पेपर आहेत। नुकताच हा पेपर झालेला आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला आहे। तर हा पेपर कसा होता तर डायरेक्ट आपण जाणून घेऊया। कसा वाटला मॅडम तुम्हाला पेपर? सर एकदम ठीकठाक छान गेला पेपर। लवकर म्हणजे प्रॅक्टिस केली कामाला आली। 90 प्रश्न होते 1 तासात करायचे। हे खूपच मोठी गोष्ट होती आमच्यासाठी, पण तरी प्रॅक्टिस असल्यामुळे झालं सर्व। बरोबर, सर्वच अटेम्प्ट केले सर्व। आता याच्यात 1 तासात 90 प्रश्न झाले का तुमचे? कारण की याच्यात हो 40 सर. तर गणित बुद्धिमत्तेचे होते। हो सर, सर्व काही व्यवस्थित कव्हर झाले। हा. 15 मिनिटात सर्वच सॉल्व्ह केलं मी, आणि गणित बुद्धिमत्तेला शेवटचे 45 मिनिटं ठेवले। ओके, हो. बाकी याच्यात तर मला पेपर तर पहिल्या दृष्टिकोनातून एकदम वन लाईनर स्वरूपात दिसतोय एकदम, हो, म्हणजे काय one जास्त liner स्वरूपात अवघड प्रश्न आहे. नाहीत। वाटतं का तुम्हाला तसाच होता पेपर? सोपा? नाही सर, सोपाच होता। हा हा, आणि मॅथ्सचे जास्त टाइप्स नव्हते, एकाच टाइपवर जास्त प्रकारचे क्वेश्चन होते। तुम्ही पूर्ण पेपर सॉल्व्ह हो केला सर, आणि वेळ पूर्ण solve पुरला तुम्हाला? पूर्ण पुरला सर। कम्प्युटरचे कसे प्रश्न वाटले? कॉम्प्युटरचे थोडे म्हणजे वेगळे वेगळे होते, अनएक्सपेक्टेड होते। वन लाइनर तर नव्हते, काही काही होते वन लाइनर, पण म्हणजे थोडी गड वाटत होती, कन्फ्युजन होतं। आता आपण बरेच महारिव्हिजन सिरीज पण चालवली होती इग्नाइटने वगैरे, तुम्ही ते पाहिली होती हो का? सर, आणि मी त्याचा थोडा पाहिली फायदा होती। झाला का तुम्हाला? नक्कीच फायदा खूप झालेला आहे। मॅथ्सचे पूर्ण मी सरांचे केले होते, नंतर इंग्लिशचे सर्वच रिव्हिजन बॅच पण मी घेतलेली होती, आणि नंतर रिव्हिजन लेक्चर्स पण पाहिले होते। नक्कीच। आता याच्यानंतर आणखी कोणता शिपाई वगैरेचा भरलाय का तुम्ही? हो, शिपाईचा भरलाय सर। ओके, त्यासाठी पण तुम्हाला शुभेच्छा। थँक्यू सर। धन्यवाद धन्यवाद। कसा वाटला तुम्हाला आजचा हा क्लर्कचा पेपर? पेपर खूप छान होता। खूप मोठ्या प्रमाणात वन लाइनर क्वेश्चन आले होते, आणि मागच्या वेळेच्या पॅटर्न नुसार जसं कंटिन्यू होतं तसं सिरीज नव्हतं। आता पहिले मराठी होतं, नंतर लगेच एक प्रश्न इंग्लिश, एक प्रश्न मराठी, एक प्रश्न लगेच मॅथ, म्हणजे असं मिक्स करून टाकलं होतं। मग तुम्ही कसा सॉल्व्ह केला? तुम्ही मॅथचे नंतर सगळे नाही, एकदा सॉल्व्ह केले? जसं आलं म्हणजे जे सोपे सोपे होते पहिले करून घेतले, हा. नंतर मग मॅथ मॅथ रिझनिंगला वेळ मिळाला का? कारण की एवढे 40 प्रश्न नाही? शेवटी खूप ओढाताण झाली मॅथ साठी। पण बाकी त्यांची OMR शीट तर त्यांची पूर्णपणे practice, एमपीसी सारखी कॉपी केली आहे, फक्त इथं नाव टाकून दिलंय त्यांनी, बाकी सेम कॉपी केली एमपीसी। पूर्णपणे एमपीसी सारखी OMR शीट आहे, आणि क्वेश्चन पेपर पूर्णपणे वन लाईनर आहे। परंतु प्रॉब्लेम असा आहे की मिक्स प्रश्न आहेत, आणि मिक्स प्रश्नांमुळे बराच जो आहे तर तो तोटा विद्यार्थ्यांना होतोय, आणि टाइमचा एक इश्यू आहे। Timeचा 1 तासात 90 प्रश्न, त्याच्यात 40 प्रश्न गणित आणि बुद्धिमत्तेचे। जीके कसं वाटलं? करंट अफेअर्स वगैरे काही त्याच्यात? जीके सोपं होतं, फक्त एक करंट अफेअरचा प्रश्न होता की कोल्हापूर बेंच त्यावेळेस कोण होतं बा स्थापन करण्यामध्ये, जस्टिस कोण होते? ओके ओके, म्हणजे न्यायालया संदर्भातले प्रश्न चांगले होते। आणि कम्प्युटर, यांचा पण अभ्यास चांगला। कम्प्युटरचं कसं? कम्प्युटरचं सगळं MS वर्ड आणि MS एक्सेल वर होते जास्त करून। ओके, मायक्रोसॉफ्ट वर्ड आणि मायक्रोसॉफ्ट एक्सेल। धन्यवाद, तुम्ही चांगली माहिती दिली।